हिची पहिलीच वेळ होती घरात एकटीने राहण्याची आणि अचानक लाईट गेले. ती मॅगी खात होती, मोबाईल स्क्रोल करत होती आणि ऑल ऑफ सडन हाय संकेत. हाय. हॅलो. आजचा अनुभव बेसिकली माझ्या मैत्रिणीचा आहे. ती त्या दिवशी आम्हाला भेटली होती आणि तिने सहज शेअर केला. आम्ही तिला सांगितलं की आम्ही नाईट आउटला जाणार आहोत, तर तिकडे असं एक सेशन होतं. तर ती म्हणाली की मी माझा एक अनुभव तुझ्यासोबत शेअर करते, तर माझी अशी इच्छा आहे की तू त्यांना सांगावंस म्हणून. हर्षदा नाव आहे तिचं. ओके. तर ते हर्षदा जॉब करते, आजही करते, म्हणजे अजूनही ती जॉबला जाते. तर ती तिचे आई बाबा असे ते शिफ्ट झालेले नुकतेच एका घरामध्ये. ते रेंटेडचं घर होतं आणि घरी ते लोक शिफ्ट झाले. सगळं शिफ्टिंग वगैरे केलं त्यांनी. 2-3 दिवस तर त्यांचं सगळं सामान लावण्यामध्ये आणि हे गेलं आणि ते कधीही न संपणारं काम आहे. म्हणजे किती महिना 1.5 महिना ते सामान लावणं चालूच असतं. आणि सडनली तिच्या आईबाबांना गावाला जाण्यासाठी निघावं लागणार होतं, कारण गावाहून कॉल आला होता की कुणीतरी त्यांचे नातेवाईक आजारी आहेत, तर त्यांना गावाला जाण्यासाठी निघावं लागणार होतं. तर हिची पहिलीच वेळ होती घरात एकटीने राहण्याची, त्या घरात एकटीने राहण्याची. तर आई बाबा जाऊन दुसऱ्या दिवशी येणार होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी येण्यासाठी निघणार होते मुंबईला. तर दुपारी तिची आई स्वयंपाक वगैरे करून गेली. ही तेव्हा जॉबला गेली होती. आई स्वयंपाक वगैरे करून त्यांची संध्याकाळची बस होती, ते आई बाबा निघाले. ही 8:30-9ला घरी आली आणि हिने मैत्रिणीला बोलवलं होतं नाईट आउटसाठी घरी, की तू ये घरी, आई बाबा नाही आहेत तर मी एकटी असणार आहे, सो बेसिकली तू ये घरी. पण तिच्या मैत्रिणीला जमलं नाही, पॉसिबल झालं नाही, तर तिने कॅन्सल केलं. तर ही घरी एकटीच होती. तर हिने रात्रीचं काहीतरी ऑर्डर करूयात त्यापेक्षा मग तिने विचार केला की आपण मॅगी बनवूयात म्हणून. तर आईने स्वयंपाक केलेला होता, पण ते एक असतं की घरात आई बाबा नसले की मॅगी खायची इच्छा होते, तर मॅगी बनवली. मॅगी केली आणि नेटफ्लिक्स लावलं आणि ही बघत बसली होती आणि काहीतरी 10-15 मिनिटं झाली असतील, 9:30-10 वाजले होते त्या दरम्यान. आणि अचानक लाईट गेले. ओके. लाईट गेले तर सगळीकडे शांतता. एक तर त्यांचा एरिया जो होता तो थोडा आयसोलेटेड एरिया होता, म्हणजे आधीच शांतता होती. थोडाफार टीव्हीचा आवाज होता, तोही शांत झाला. आणि हिने म्हणजे जरा बाहेर लाईट आहेत का नाही बघण्यासाठी दार उघडलं, तर कॉरिडॉर पूर्ण काळोखात. तिने वाकून बघितलं तर फ्लोअरवरच्या सगळ्यांच्या घराची दारं बंद. तिला थोडीशी जरा एक भीती वाटली, पण तिने दार बंद केलं आणि ती शांतपणे बसली हॉलमध्ये मोबाईल स्क्रोल करत. आता मी तिच्या घराचं तुला डिझाईन सांगते कसं आहे. हॉलमध्ये या साईडला टीव्हीच्या शेजारी दरवाजा, जो मेन डोअर. ओके. आणि ती इथे बसली आहे सोफ्यावरती. सरळ गेली तर किचन आहे, म्हणजे सरळ गेली तर पॅसेज सुरू होतं. राईट साईडला किचन आहे, त्याच्यासमोर वॉशरूम, भिंत आहे पॅसेज. तशी सरळ गेली तर पहिलं बेडरूम आणि समोरच सेकंड बेडरूम आहे. आणि या प्रत्येक रूम्सला बाल्कनी आहेत, ओपन बाल्कनी. तर ती बसलेली आणि मॅगी खाताना ती सोफ्यावर बसली. तिच्या समोर बरोबर तिचं बेडरूम होतं. सेकंड बेडरूम जे आहे ते तिच्या समोर होतं. या साईडला जे बेडरूम आहे ते आई बाबांचं आणि इथे होतं ते किचन होतं. ती मॅगी खात होती, मोबाईल स्क्रोल करत होती आणि ऑल ऑफ सडन तिच्या बेडरूमचा लाईट चालू झाला. फक्त बेडरूमचा. त्यात पण तिने हा विचार केला की कदाचित असं असतं की एक लाईन चालू झाली वगैरे, तो प्रकार असेल. तर तिने इग्नोर केलं की जाऊ दे, चालू झाल्या ना, होतील सगळ्या लाईट्स येतील, मग आपण टीव्ही लावू वगैरे. तर तो लाईट ब्लिंक व्हायला लागला. ओके. आणि मग ते ब्लिंक होते, तर ते ब्लिंक होऊन बंद नको पडायला म्हणून ती बंद करायला गेली. ती उठली आणि चालत ती बेडरूम पर्यंत गेली. तिने लाईट बंद केला आणि ती रिटर्न आली आणि तिने आईबाबांचं बेडरूम क्रॉस केला आणि शी वॉज लाईक वेट, मी आता काहीतरी बघितलं. आणि ती परत मागे आली आणि लिटरली तिने याच्या अंगावरती काटा येतोय. आई बाबांच्या बेडरूम मध्ये त्यांच्या आराम खुर्चीमध्ये तिला एक आकृती दिसली. ही पुस्तक वाचत बसली होती आणि आराम खुर्ची हलत होती त्या आकृती सोबत. म्हणजे लिटरली ती आकृती अशी बसलेली आणि पुस्तक वाचते. आणि म्हणजे तिला तिची वाचाच बंद झाली. तिला ओरडायचं, किंचाळायचं, तिला काही सुचतच नव्हतं.
ती सफेद ब्लर आकृती होती. म्हणजे तिला कळत होतं की कुठेतरी स्त्री आहे ही, जी भयानक दिसत नाहीये पण ती पुस्तक वाचत बसली आहे. आणि ती तिथून थोडी पुढे आली, ती थरथरतच होती. म्हणजे ती लिटरली जमिनीवरती अशी पडली आणि ती घसरत घसरत पुढे आली. तर ते तिला स्वयंपाकघर लागलं. तिकडे किचनमध्ये त्याच बाईचा एक पुरुष गळा दाबत होता. बापरे. म्हणजे तीच बाई, सफेद आकृती, पुरुष पण सफेद आकृती, धुरकट आकृती, आणि तो तिचा गळा दाबतोय. आणि ती बाई लिटरली अशी गळ्याला हात लावून सोडवण्याचा प्रयत्न करते. आवाज काहीच येत नाहीये, पण हे सगळं त्या मुलीला दिसतंय. आणि लिटरली तिचं असं झालं की ती थरथरत होती आणि तिने बघितलं तर त्या बाईने खिडकी उघडली आणि किचनच्या बाल्कनीमधून खाली जम्प करून टाकली. ह्यानंतर तिला म्हणजे इतकी थरथरायला लागली ती, म्हणजे तिला बोलायला शब्दच सुचत नव्हते. ती घाबरत गेली दाराच्या इथे. तिने कसं बसं दार उघडलं. दार उघडं टाकून ती पळत सुटली खाली. तिने लिफ्ट पण बोलवली नाही, ती पायऱ्यांवरून खाली पळत सुटली. खाली वॉचमॅन होता, पण त्या काळोखातूनच, कारण लाईट नव्हते. वॉचमॅन होता. मोबाईल तिने घरात ठेवला होता, ती तशीच खाली गेली होती. तर बराच वेळ तो वॉचमॅन तिला विचारतो, मॅडम क्या हुआ, कुछ हुआ है क्या? तर मैं ऊपर जाके देखू क्या? तर ती त्यालाही पाठवत नव्हती आणि तिचं असं होतं की भैया यहाँ पे बैठो, मेरे साथ बैठो. ती खूप रडत होती. म्हणजे एक पॅनिक, एन्झायटी अटॅक आणि पॅनिक अटॅक येतो ना, त्या हिशोबाने तिचं झालं होतं. नंतर थोड्या वेळाने शांत झाल्यावरती तिने आईबाबांना कॉल लावला त्याच्या फोनवरून आणि त्यांना सगळी घटना सांगितली. आणि मग बिल्डिंगचे जे सेक्रेटरी आहेत ना, ते पण खाली आलेले. म्हणजे वॉचमॅननी कॉल केला त्यांना इंटरकॉमवरून, तर ते खाली आले. मग ते तिला त्यांच्या घरी घेऊन गेला त्या. आणि मग नंतर ती शांत झाल्यावरती तिचे आई बाबा दुसऱ्या दिवशी पोहोचले. ते लगेचच निघाले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचले. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या आधी तिथे जे टेनंट राहत होते ना, शक्यतो अशा गोष्टी रिव्हील करत नाहीत. म्हणजे जे टेनंट्स असतात ना, त्यांना रिव्हील करत नाही. अशानंतर मग घर ते कुणाला भाड्याने दिलं गेलं नसतं किंवा विकलं गेलं नसतं, तर अशा गोष्टी रिव्हील करत नाही. तर तिथे ती एक बाई राहायची, नवरा बायको राहायचे. तो तिचा खूप छळ करायचा, खूप. पण ती कुणाला सांगायची नाही किंवा बोलतात ना अन्याय सहन करणं, त्या टाईपचं तिचं होतं त्या बाईचं. आणि लिटरली एक पॉइंटला वैतागून तिने आत्महत्या करून टाकली त्या घरात. म्हणजे तिथूनच सेम किचनच्या खिडकीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. आणि ते मे बी त्यानंतरच ते लगेच राहायला आले, तर त्यांना त्या मुलीला ते दिसलं. बरोबर. पण मग ते नंतर नाही थांबले तिथे. म्हणजे ते त्यांनी शिफ्ट केलं, त्यांनी घर खाली केलं. तर आजही म्हणजे ती सांगत होती मला, म्हणजे या गोष्टीला झाले आता 4-5 वर्ष झाली. ती सांगत होती की कधीपासून म्हणजे तिला हा किस्सा शेअर करायचा होता, पण आमच्यात असे कधी भूताचे विषय निघाले नाही. आणि मी तिला या नाईट आउटचं सांगितलं, तर तिने मला किस्सा शेअर केला. तर असं आहे, तिच्यासोबत घडलं. थँक्यू. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.